पाहता पाहता सकाळ होते. यशोदेला रात्रभर झोप येत नाही. काय माहीत उद्या माझा कान्हा मला सोडून जातो की काय. सकाळ होते माईबाप आणि सकाळ झाल्याबरोबर सकाळी उठते. कन्हैयाला स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी स्नान घालते. नंद बाबा अक्रूरजींना येण्याचं कारण विचारतात. कसं काय येणं केलं अक्रूरजी? बाबा, कंसानं मला पाठवलंय हो. धनुष्य यज्ञ त्या ठिकाणी त्याने आरंभिलेला आहे आणि त्या यज्ञासाठी बलराम, कृष्ण आणि नंद बाबा तुम्हाला तिघांनाही त्याने आमंत्रित केलेलं आहे. सुवर्णाचा रथ पाठवलेला आहे. नंद बाबा बिचारे भोळे, अक्रूरा, अरे मी कंसाचा कर भरतो रे म्हणून त्यानं माझ्या लेकरांसाठी त्या ठिकाणी सुवर्णाचा रथ पाठवला. अरे मलाही फार दिवसाचं वाटत होतं की माझ्या कन्हैयाला त्या ठिकाणी बाहेरच्या राज्याचा काहीतरी एक्सपिरियन्स आला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. गोकुळचा राजा बनवायचंही ना रे त्याला. पाहता पाहता यशोदेच्या कानावरती ही बातमी जाते. यशोदेने दोघांचा संवाद ऐकला आणि यशोदा म्हणते, अक्रूरा, तू अक्रूर नाही, तू क्रूर आहेस, क्रूर. नाही पाठवणार मी माझ्या बाळाला. भले तर नंद बाबाला घेऊन जा अक्रूरा, पण मी माझ्या लालाला नाही रे जीवा वेगळं करू शकत. कुणालाही घेऊन जा, तू क्रूर नाहीस, अक्रूर नाही, तू क्रूर आहेस. माईबाप पाहता 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 चर्चा करता करता संध्याकाळ होते आणि संध्याकाळ होता क्षणी सर्वजण त्या ठिकाणी जेवण वगैरे करतात, झोपी जातात. परंतु भोळ्या यशोदेला त्या ठिकाणी मात्र झोप येत नाही. झोप येत नाही म्हणून माईबाप रात्रीची वेळ आहे, अशा वेळेला यशोदा मैया बाहेर येऊन बसते आणि बाहेर येऊन बसल्याबरोबर माईबाप कान्हाला रात्री झोपेतच त्या ठिकाणी जाग येते. जाग आल्याबरोबर कान्हा त्या ठिकाणी बाहेर येतात. आई, आई कुठेस तू? इकडे तिकडे बघू लागतात. तर आई बाहेर कुठेतरी एका ओट्यावर दोन्ही गुडघ्यामध्ये त्या ठिकाणी डोकं खुपसून बसलेली आहे. आई, का रात्री बेरात्री तू या ठिकाणी येऊन बसलीस? कृष्णा, अरे मला सोडून जाऊ नको रे. तू मला सोडून चाललास बेटा. आई, मी तुला सोडून नाही जाणार. अगं गेलो तरी मी रिटर्न येईल आई. अगं मला तुझ्याशिवाय करमत नाही ग. कृष्णानं मी रिटर्न येईल सांगितलं, पण केव्हा येईल हे नाही सांगितलं. तेवढ्यावरच खुशी ठेवून त्या ठिकाणी यशोदा मैया म्हटली, चल चल मग घे झोपून तू. कन्हैयाला त्या ठिकाणी आता काखेत घेऊन यशोदा मैया झोपलेली आहे. कृष्णानं आता यशोदेच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. पाहता पाहता सकाळ होते. यशोदेला रात्रभर झोप येत नाही. काय माहीत उद्या माझा कान्हा मला सोडून जातो की काय. सकाळ होते माईबाप आणि सकाळ झाल्याबरोबर सकाळी उठते. कन्हैयाला स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी स्नान घालते. स्वतःच्या हातानं स्वयंपाक बनवते. लालाला कन्हैयाला स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी जीव घालते. यशोदा आणि नंद बाबाच्या वाड्यावर नेमका रथ कुणाचा आहे म्हणून सगळ्या गोपिका त्या ठिकाणी विचार करतायत. एक 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 गोपी पाहता पाहता सगळं गोकुळच त्या ठिकाणी नंद बाबाच्या आणि यशोदेच्या घरासमोर उभे राहतात. तपासांती सर्वांच्या लक्षात येतं अक्रूरजी भगवान कन्हैयाला नेण्यासाठी आले. गोपिका म्हणताय, अक्रूरा, तू अक्रूर नाही रे, तू आमचा घात करण्यासाठी आलेला आहे.
भले तर तू बलरामला घेऊन जा, पण या कान्हाशिवाय हे गोकुळ स्मशान आहे. कृपा कर आमच्यावर, तू आमचे प्राण घेऊन जा, पण तू कान्हाला नेऊ नकोस, लालाला नेऊ नकोस. शोक करतात माईबाप गोपिक आणि बोलतात, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, 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 नको नेऊ
गोपिका प्रार्थना करतात. अक्रूरा, वृंदावनीच्या सकल जनाला दे एवढे जीवदा नको नेऊ भगवान क्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. अक्रूरा, आम्हाला एवढं तरी दान दे की आमच्या भगवंताला तू नेऊ नकोस. वाटलंस तू बलरामजीला त्या ठिकाणी घेऊन जा. पाहता 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 सगळ्या गोपिका त्या ठिकाणी विनंती करतात. भगवान त्यांची समजूत काढतात. गोपिकांनो, आतापर्यंत तुमच्यासोबत रांगत होतो, खेळत होतो, विविध गोष्टीतून तुम्हाला त्या ठिकाणी आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता मला गेलं पाहिजे. अनेक राक्षसांचा वध मला त्या ठिकाणी करायचा आहे. एक वाक्य लक्षात ठेवा माईबाप. आमचे गुरुजी सांगायचे की मोठी माणसं दीर्घकाळ जास्त वेळ एका ठिकाणी थांबत नाही. जगाचा मालक आहे ना दादा, एके ठिकाणी जास्त वेळ कसा थांबणार तो. सगळ्या गोपिका त्या ठिकाणी विनंती करतात, कान्हा आम्हाला सोडून जाऊ नको. अक्रूरजी त्या ठिकाणी रथात बसतात. भगवान कन्हैया त्या ठिकाणी रथात बसतात. कन्हैयाचं औक्षण त्या ठिकाणी केल्या जातं. रथ हाकलण्यासाठी अक्रूरजींना ज्या वेळेला सांगितला जातो ना, त्यावेळेला गोपिका त्या ठिकाणी रथाला आडव्या होतात. कान्हा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. आतापर्यंत एवढ्या विरहात तू आम्हाला टाकलं नाही, आता एकाएकी काय इतका विरहात टाकतोय. कृपा कर आमच्यावरती, एवढं वरदान तू आम्हाला दे, आम्हाला सोडून जाऊ नकोस. परत त्या गोपिकांची समजूत भगवान कन्हैया त्या ठिकाणी काढतात. परत रथ थोडासा पुढा जातो. परत राधा मूर्छित येऊन पडते, विशुद्ध होते राधा. राधा मूर्छित झाल्यानंतर माईबाप राधेची अवस्था त्या ठिकाणी देवाला नाही पाहवत. परत रथाच्या खाली उतरतात. परमात्मा, राधे आतापर्यंत तुझ्यासोबत होतो ग, दौडत दौडत तुझ्यापर्यंत यायचो, पण बघ आता इथून पुढे ना त्या दृष्टांना चांगला नाचवतोय. राधे, आपण शरीर फक्त वेगवेगळे धारण केलेले आहे, परंतु लीलेच्यासाठी, लीला करण्यासाठी आपले शरीर वेगवेगळे आहे, पण आपण एकच आहोत. राधे, तू विरह करू नकोस. हे बघ, ही बासरी जी आहे ना, ती मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. ज्या वेळेला तुला माझी आठवण येईल ना राधे, त्यावेळेला काही नाही, ही तू बासरी वाजव, मी लगेच दौडत 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 तुझ्यापाशी येईल, पण विरह करू नकोस. राधा विशुद्ध होते. परत भगवान कान्हा परत रथात बसतात. परत अक्रूरजींना सांगतात रथ हाकलण्यासाठी. परत थोडेसे पुढे जातात. परत गोपिका रथात आडव्या होतात. अक्रूरा, तू फार क्रूर आहेस रे, तुला घालायचाच असेल ना आमच्या शरीरावरून त्या ठिकाणी रथ घाल, पण आमच्या कान्हाला देऊ नकोस. परत रथ थोडासा पुढे जातो. परत यशोदा मैया रथाच्या पाठीमागं पडते. आई आहे ना दादा, रथाच्या पाठीमागे पडते. परत लालाला, कन्हैयाला त्या ठिकाणी यशोदेचं प्रेम बघवत नाही दादा. परत यशोदेसाठी परत रथाच्या खाली उतरतात. कन्हैयाला थांबवते यशोदा मैया आणि म्हणते, कृष्णा, आज तुला एक गुह्य सांगणार आहे कृष्णा. मी खरं सांगते कृष्ण, मी तुझी जन्मदात्री आई नाही. आई असं नको म्हणू ग, लोकांना काहीही म्हणू दे आई, पण मी जगाला ओरडून सांगेल की मी यशोदा आणि नंद बाबाचा आहे. तू दुःख करू नको आई, मी तुझाच आहे.
यशोदा, अरे मी तुझी लाला, मी तुझी पालन पोषण करणारी आई आहे. तुझी जन्मदात्री तर खरी देवकी आहे. कृष्ण माझा जातानाच एक निरोप आहे. कुठेही राहा बाळा, कुठेही राहा, पण या भोळ्या यशोदेला तू विसरू नकोस. कुठेही राहा पण सुखी राहा. आणि या गोकुळाला कधी विसरू नकोस बेटा. पाहता 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 शोक करत 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 कन्हैयाच्या डोळ्यातूनही जगाचा मालक आहे दादा, पण त्यानं सुद्धा आईवर फार प्रेम केलं. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून आईचा निरोप घेताना त्या ठिकाणी 2 अश्रू लागले. गवळण म्हणती यशोदेला, कुठे गे सावळा, कारथ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूर उभा असे बाई गे साजने, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. पाहता पाहता सर्वांचा शोक त्या ठिकाणी बाजूला करत एका जनार्दनी रथ गेला निघूने. अक्रूराला भगवान शोक बाजूला करत 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 सांगतात की अक्रूरा, या गोपींचा विरहजन्य त्या ठिकाणी विरह मला सहन होत नाही. आता रथाला तू वेगानं त्या ठिकाणी हाकण्याचा प्रयत्न कर. पाहता पाहता अक्रूरजी आता जोरानं रथ हाकलतात. भगवान कन्हैया, बलरामजी, नंदबाबा आणि इतर काही गोपाळ गोकुळातले रथात बसून त्या ठिकाणी मथुरेत येतात. मथुरेच्या किनारी त्या ठिकाणी यमुना मैयेच्या किनाऱ्यावरती रथ थांबतो. अक्रूरजी रथाच्या खाली उतरतात, स्नान करतात. यमुनेमध्ये स्नान केल्याबरोबरच खऱ्या अर्थानं भगवान लालाचं, कन्हैयाचं दर्शन, बलरामजीचं दर्शन त्यांना पाण्यामध्ये होतं. आणि दर्शन झाल्याबरोबर परत रथात बसतात. अक्रूरजींना सांगतात, काका आता तुम्ही पुढं गेलं पाहिजे. आता आम्ही इथं कुठेतरी बगीच्यामध्ये थांबतो. अक्रूरजींना सांगितल्या जातं. अक्रूरजी त्या ठिकाणी पुढे निघून जातात. आता बलराम, लाला, कन्हैया, इतर काही गोपाळ आणि नंद बाबा एका बगीच्यामध्ये त्या ठिकाणी थांबतात, मुक्काम करतात. संध्याकाळ होते. नंद बाबाला लाला कन्हैया सांगतो की बाबा, आम्ही जरा गावामध्ये फिरून येतो, जरा मथुरा कशी आहे बघून येतो म्हटले. लाला कन्हैया निघतात. बलरामजी आणि काही गोपाळ त्या ठिकाणी निघतात. गावामध्ये त्या ठिकाणी जातात. माईबाप हो, एका धोब्याची आणि त्यांची भेट होते. तो धोबी असतो कंसाचा. कंसाचा धोबी लालाला, कन्हैयाला त्या ठिकाणी भेटतो आणि लाला त्याला विचारतो, काही कपडे वगैरे घालण्यासाठी आम्हाला मिळेल का? त्यावेळेला तो धोबी उत्तर देतो, असे कपडे तुला तुझ्या बाप दाद्याला सुद्धा कधी बघायला मिळालेले नसतील. तुला माहित आहे का हे कुणाचं नगर आहे? राजाचं नगर आहे. राजाचं, कंसाचं नगर आहे. जीव वाचवायचा असेल तर इथून पळता हो, नाही तर राजाच्या सेवकांचा स्वाधीन करेल. बलराम म्हणतोय, कृष्णा याचं मरण जवळ आलेलं दिसतंय. ज्याचं मरण जवळ येतं ना दादा, कधी कधी त्याची वाणी पापवाणी बनत असते. जो मुखानं वाईट बोलत असेल ना, समजून घ्यायचं त्याचं मरण जवळ आलेलं आहे. कृष्णाची तो निंदा करायला लागला. तुला माहित आहे का नगर कुणाचं आहे? जीव वाचवायचा असेल तर इथून चालता हो, नाही तर सेवकाच्या हाती दे. बलराम म्हणतो, लाला याचं मरण जवळ आलेलं दिसतंय, एक थोबाडीत दे याच्यात. पण कान्हानं महाराज तसंच केले. जोरात त्याच्या त्या ठिकाणी गालामध्ये मारली आणि धोबी गतप्राण झाला. धोबी गतप्राण झालेला पाहून बाकीचे
धोबीजाचे त्याचे कपडेच घेऊन पळाले. इथं थांबणंच नको. त्या धोब्यांचेही इतर धोब्यांचेही कपडे बलराम आणि कृष्णाने हिसकावून घेतले आणि कपडे हिसकावून घेतल्याबरोबर गोरगरिबांना ते वाटून दिले आणि त्यातले काही कपडे कृष्णाने सुद्धा घालून पाहिले. धोब्याला गतप्राण केलं. तसेच पुढे चालायला लागले. भगवान चालता चालता कुब्जेचं दर्शन रस्त्यामध्ये झालं, जी 8 ठिकाणी वाकडी आहेत, वक्र स्वरूपाची आहे. 8 ठिकाणी जिचं शरीर वाकडं आहे. भगवान चालता चालता तिला आवाज देतात, ए सुंदरी. काय म्हणतात? जी 8 ठिकाणी वाकडी आहे तिला भगवान हळूच आवाज देतात, ए सुंदरी. अरे आतापर्यंत या शरीराला कोणी सुंदर म्हणणारा भेटला नाही रे. आणि सुंदर म्हणतो ना तर सुंदर तरी करून तरी दाखव. भगवंत तिच्या डोक्यावरती वरद हस्त करतात. तिच्या डोक्यावरती त्या ठिकाणी हात ठेवतात मायबाप आणि 8 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा 2 मिनिटात त्या ठिकाणी सरळ होते. 2 मिनिटात प्लास्टिक सर्जरी. शरीर लगेच बदलतं महाराज. सुंदर त्या ठिकाणी कुब्जीला शरीर दिलं. भगवान आता पुढे चालू लागले. ठरल्याप्रमाणे गोपाळांचं ठरलेलं होतं. रस्त्यानं ते गोकुळातही चालले की भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार करायचे. बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान की, बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान, वृंदावन बिहारी लाल की, श्रीमद भागवत महापुराण की, शुकदेवजी भगवान की, व्यासदेवजी भगवान की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. रस्त्यानं त्या ठिकाणी भगवंताचा जय जयकार करत चाले गोपाळ. काही काही महिला इतक्या आनंदित झाल्या. सगळ्या मथुरेमध्ये जिकडे तिकडे चर्चा पसरली. कशाची? 2 छोट्या छोट्या बालकांनी धोब्याला गतप्राण केलं आणि 8 ठिकाणी असणारी वाकडी असणारी कुब्जेला त्या ठिकाणी सरळ केलं. जिकडे तिकडे बातमी पसरली. काहींना असं वाटायला लागले हे 2च बालक त्या ठिकाणी आता मथुरेवर राज्य करतात की काय. सगळ्यांना असं वाटत होतं की मथुरेचा राजा हा कृष्ण व्हायला हवा. कृष्ण दर्शनासाठी अनेक महिला त्या ठिकाणी मथुरेतल्या आतुरता त्यांना निर्माण झाली होती. श्रीमद भागवताचं एक वाक्य आहे, तन्मयी झाल्याशिवाय ध्यानात एकाग्रता येत नाही. खूप दिवसाची वाट पाहत होत्या. कितीतरी वर्ष झाले कन्हैयाच्या दर्शनाची वाट पाहत होत्या. कृष्णाचा जय जयकार कानावरती ऐकायला आल्याबरोबर ज्या महिला त्या ठिकाणी गाईच्या धारा काढत होत्या, मुलांना स्तनपान करत होत्या, अशा महिला त्या ठिकाणी लालाच्या कन्हैयाच्या दर्शनासाठी आतुरतेने रस्त्यावर येऊ लागल्या. रस्त्यामध्ये परत बनया भेटतो. बनया दुकानदार. कृष्णाला त्या ठिकाणी बनया भेटल्याबरोबर त्यानं भगवंताला पान सुपारी दिली. पान सुपारी दिली पण श्रद्धेने दिली. भगवद्गीता सांगते, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तु परुता मश्नामी प्रयतात्मनः. काहीही अर्पण करा, पान करा, फूल करा, पुष्प करा, पण श्रद्धेने करा. भगवद्गीतेचा 17वा अध्याय सांगतो, अर्जुना सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धा मयोजम पुरुषो यो यच्छद्र सएव सह. काही अर्पण करा पण श्रद्धेने अर्पण करा. बनयानं त्या ठिकाणी पान सुपारी अर्पण केली देवाला, पण श्रद्धेने केली. भगवंतानं सांगितलं, बनया काय पाहिजे ते मागून घे. महिला मंडळात तुम्ही खाली बसून घेतलं तरी अडचण नाही. आता सुकलं असेल थोडंसं आणि एखाद्या दिवशी साडी ओढली झाली तरी काही अडचण नाही. कथेमध्ये कपाटात ठेवायची तर उद्या धुवून काढा. बिचारांना कळ लागली असेल उभं राहून राहून. बनयानं पान सुपारी अर्पण केल्यामुळे कानानं सांगितलं, बनया काय हवंय तुला ते मागून घे. काय हवंय ते मागून घे म्हटल्याबरोबर म्हटले, काही नाही देवा, मला माझ्यापाशी अखंड लक्ष्मीचा वास असला पाहिजे. लक्ष्मी माझ्याकडून जाऊच नाही. पैसा अखंड माझ्याकडे लक्ष्मी असावी, ती इतरत्र कुणाकडे जाऊ नये. भगवान म्हटले, तथास्तु.
लक्ष्मी त्या ठिकाणी बनैयाच्या घरी आली. माईबाप लक्ष्मीला वाटलं जाऊ द्या, बनैयानं पान सुपारी का होईना पण श्रद्धेने माझ्या पतीला अर्पण केली ना, याच्या घरी आपण राहायला अडचण नाही. आता भगवान कन्हैया बनैयाच्या दुकान समोरच होते महाराज. बनिया त्याचं नाव आहे. त्याच्या दुकानासमोरच त्या ठिकाणी बसलेले असताना बनियाच्या दुकानामध्ये गिराईक येतं. गिराईक आल्याबरोबर बनियानं लगेच काटा मारला. काटा मारणं माहिती आहे ना तुम्हाला काय असतं? देवासमोर त्या ठिकाणी बनियानं काटा मारला आणि काटा मारलेलं हे पाहिलं श्रीकृष्णानं. कानानं थोडासा विषय चेंज केला आणि कृष्णा म्हटला, बनिया ते भगवान रे कंसाचा जो यज्ञ आहे म्हटले धनुष्य यज्ञ, हा धनुष्य यज्ञ नेमका कोणत्या दिशेला आहे, जरा आम्हाला रस्ता सांगतो का? बनियानं 2 मिनिटात कृष्णाचा अपमान केला. कृष्णा, अरे मला काही गिराईक वगैरे आहे की नाही, काय रस्ता विचारतो? जाय, चल पुढे चालता हो, विचार कोणाला आहे? आम्ही गिराईक बघावं का तुला रस्ता सांगावा? चालता हो, विचार कुणाला आहे? माईबाप, धन प्राप्त होईपर्यंत आपण देवाच्या पाठीमागे लागतो. धन प्राप्त झालं की देवाचा सुद्धा आपण अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. कृष्णानं धनुष्य यज्ञाचा रस्ता विचारला. हा म्हणतो चालता हो, पुढे कुणालाही विचार. लक्ष्मीने विचार केला, अरे लक्ष्मी देखत लक्ष्मी पतीचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आला. आता मी याच्या घरी राहणार नाही, कारण माझ्या देखत माझ्या पतीचा या ठिकाणी अपमान केला. बनियाच्या घरातून त्या ठिकाणी लक्ष्मी माता निघून गेल्या. माईबाप तसेच पुढे जाता 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 बलराम आणि कन्हैया ज्या ठिकाणी धनुष्य यज्ञ आरंभिलेला होता त्या ठिकाणी जाऊन पोहोचत होतात. त्या ठिकाणी गेल्याबरोबर कन्हैया धनुष्य यज्ञ हातात धरतात आणि त्याचे तुकडे तुकडे करतात. कंसाचे सेवक जागे होतात. कंसा, तू आता जगत नाही. सरळ साधी एकच गोष्ट कंसा, आता तू सगळं सोडून दे, त्या कृष्णाच्या हातामध्ये राज्य देऊन टाक आणि भजनाला लाग. तू आता त्याच्या भानगडीत पडू, त्याच्यासोबत वैरत्व करू नको. देवा कंसा, तुझं मरण आता ठरलेलं आहे. त्या कृष्णानं धनुष्याचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी केलेले आहेत. कंस क्रोधायमान होतो आणि कंस म्हणतो, मी माझं राज्य जे आहे ते कोणालाही देणार नाही. भयंकर क्रोधायमान होतो. ब्राह्मणांनी सांगितलेलं असतं, धनुष्य यज्ञ जर केला कंसा तर यजमानाचं आयुष्य वाढतं, पण पहिल्या 5 दिवसात जर विघ्न आलं तर यजमान मरतो. पहिल्याच 5 दिवसात कृष्णाने 5वाही दिवस पूर्ण होऊ दिला नाही महाराज. धनुष्याचे तुकडे तुकडे केले आणि धनुष्याचे तुकडे तुकडे करून परत ज्या बगीच्यामध्ये मुक्काम केला होता ना त्या बगीच्यामध्ये परत गेले सगळे. कोण कोण बोला, झोपले नाही तुम्ही? चल विचलित किती जण झोपले? हात वरती करा. ओट्यावर बसले, इकडचे इकडचे इकडचे. 2-3 म्हाताऱ्यांनी केला भाऊ हात वरती. किती लोक झोपले? हात वरती करा. हा, जागे जागे. परत त्या ठिकाणी येतात माईबाप ज्या ठिकाणी बगीच्यामध्ये मुक्काम केलेला असतो. बगीच्यामध्ये आल्यानंतर सवंगड्याने त्या ठिकाणी बाळगोपाळ मंडळीने गोकुळामधून शिदोरी सोबत आणलेली राहते स्वयंपाक करण्यासाठी. सर्वजण स्वयंपाक करतात, जेवायला बसतात माईबाप, पण माझा कन्हैया जेवत नाही. कन्हैयाला आईची आठवण येते. मला सोडून माझ्या यशोदा मैयेची काय परिस्थिती असेल, मला सोडून माझ्या गंगेची काय अवस्था असेल, मला सोडून गोकुळातल्या गोप गोपींची काय अवस्था असेल दादा. कारण ज्यावेळेस रथ निघाला होता ना पुढे, त्यावेळेस एखाद्या भिंतीवरच्या चित्रासारखी त्या ठिकाणी सगळे गोकुळवासीय एका जाग्यावर उभे राहून एखाद्या चित्राकडे जसं एक टक लावून पाहावं तसे कृष्णाकडे पाहत होते. कन्हैया जेवण करत नाही. मी
मी निघून आलो तर आता माझी आई जर रडली तर माझ्या आईचं सांत्वन कोण करत असेल. भयंकर त्या ठिकाणी लाला व्याकुळ होतात, जेवण करत नाही. दुसरा दिवस उगतो. कंसानं त्या ठिकाणी लालाला, कन्हैयाला, बलरामाला युद्धासाठी आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्याबरोबर रणभूमीवर कुलयापीठ नावाच्या हत्तीनं भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचं त्या ठिकाणी युद्धभूमीवरती आगमन झालेलं आहे. आणि आगमन झाल्याबरोबर कंसानं त्या ठिकाणी मल्ल चाणूर आणि मुष्टिकला आज्ञा दिलेली आहे. भगवान लालाला आणि बलरामजीला मारून टाका म्हटले. मारून टाका म्हटल्याबरोबर मल्ल आणि चाणूर त्या ठिकाणी युद्धभूमीवरती येतात, मदिरा ग्रहण करतात आणि मदिरा ग्रहण केल्याबरोबर दोघांचंही त्या ठिकाणी चौघांचं युद्ध सुरू होतं. इकडे नंदबाबा प्रार्थना करतात शिवजीला, शिवजी माझ्या लालाचं, कन्हैयाचं त्या ठिकाणी रक्षण करा. शिवजी माझ्या लालाचं जर रक्षण केलं ना 11 मन लाडू त्या ठिकाणी तुम्हाला वाहील. परत 2 मिनिटांना लक्षात येतं अरे कुस्तीचे स्वामी तर हनुमानजी आहेत. परत हनुमानजीला त्या ठिकाणी नंदबाबा प्रार्थना करतात, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही, माझ्या बाळाचं रक्षण करा. हनुमान माझ्या बाळाचं रक्षण करा. नंदबाबा कन्हैयाच्या लक्षात येतं मी जिंकण्यासाठी माझे बाबा देवाला प्रार्थना करतायत, मला काही होऊ नये म्हणून माझे बाबा त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करतायत. माझे बाबांनी त्या ठिकाणी काळजी करू नये म्हणून एका मुष्टीतच त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण कन्हैया चाणूराला मारतात. बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान आणि दुसऱ्या मुठीत त्या ठिकाणी बलरामजी मुष्टिकला मारतात. 2 मुष्टीमध्ये दोघांचा त्या ठिकाणी संहार करतात. दोघंही गतप्राण होतात. जिकडे तिकडे नगारे वाजायला सुरुवात होते. सगळे भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा जय जयकार करतात. बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय, बोलिये गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. जय जयकार सुरू होतो. माई बाप कंस ऑर्डर देतो अरे इकडे माझे 2 मल्ल त्या ठिकाणी मेलेले आहे, गतप्राण झालेले आहे आणि तुम्ही जय जयकार करता, तुम्ही नगारे वाजवता, बंद करा हे सगळं, बंद करा हे सगळं म्हटल्याबरोबर मायबाप कंस क्रोधायमान होतो आणि कंस क्रोधायमान झाल्याबरोबर कंस ऑर्डर देतो या 2ही बालकांना मारून टाका, बलरामाला कृष्णाला मारून टाका, आज्ञा देतो कंस. नंदबाबाला बंदीखान्यामध्ये डांबून ठेवा आणि वसुदेवाला मारून टाका, वसुदेवाला मारून टाका असा शब्द कानावरती येतो. नंदबाबाला बंदीखान्यात डांबून ठेवा असा शब्द कन्हैयाच्या कानावरती आल्याबरोबर भगवान लाला कन्हैया असे समोर येतात. कंसाचे केस असे हातात धरतात आणि हातात धरल्याबरोबर कंसाला म्हणतात मामा. ए कंस मामा, अरे मीच त्या ठिकाणी वसुदेवाचा 8वा पुत्र, मीच वसुदेवाचा 8वा पुत्र आणि देवकीचा लाडका बेटा. आणि कंसा तुझा काळ बनून या ठिकाणी आलेलो आहे असं म्हणून त्या ठिकाणी धडाडकन त्या ठिकाणी केस धरून कंसाला जमिनीवरती आपटतात आणि कंस गतप्राण होतो. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही काय कंसाच्या पार्टीचे आहे का? जरा मोठ्याने जय जयकार करा. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की, बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. उपवास आहे ना 9 दिवसाचा, काही तिकडं काही इकडं, त्याच्यामुळे आवाज पांगलाय. आज कंसाचा वध त्या ठिकाणी होतो माईबाप. कंसाचा वध झाल्याबरोबर सगळे आनंदित होतात, पण कंसाच्या पत्न्या त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतात. भगवान कृष्ण इतका नाटकी आहे महाराज, एवढा नाटकी आहे, तोही त्यांच्या रडण्यामध्ये पार्टिसिपेट होतो, सहभागी होतो. माम्यांनो काय करू, मी पहिल्यांदाच मामाला भेटायला आलो, मामा मरून गेले.